कसुरी मेथी टाकल्यानंतर आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत। इथे आपण कोल्हापुरी मसूर मसाला जो बनवलेला आहे ना, ही जी रेसिपी आहे ना, ही चिकन मटन ह्याच्यात तोडीस तोड रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना, पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। इथे मी ज्याप्रमाणे कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला बनवते ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। आता आपण हा कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला कसा बनवायचा, चला लगेच बघूया। इथे ना मी कुकरला लावून या मसुरा छान अशा शिजवून घेतलेले आहे। 4 शिट्ट्या करून घेतलेले आहे। चला आता आपण इथे बनवायला घेऊया। इथे आपण अख्खा मसूर कोल्हापुरी बनवणार आहोत। त्यासाठी इथे लागणारे साहित्य बघूया। इथे मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे। 1 चमचा इथे तीळ घेतलेले, 1 चमचा इथे खसखस घेतलेली, खसखस आणि तीळ इथे भाजूनच घेतलेले, 1 छोटी इलायची घेतलेली आहे आणि छोटे छोटे 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले, अर्धा लसणाची कुडी घेतलेली, आलं घेतलेली, इथे 1 इंच आलं इथे बारीक कट करून घेतलेले आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली। इथे एवढंच साहित्य घ्यायचं। इथे काय दुसरं साहित्य आपण यूज करणार नाहीये। आता हे सर्व साहित्य आहे ना, आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत, बारीक असं वाटून घेणार आहोत। इथे आपण तेल ॲड करूया। इथे मी 2 पळ्या तेल ॲड केलेलं आहे। इथे आपण जिरे टाकून घेणार आहोत। इथे थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि इथे 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते पण ॲड केले। तर कांदा ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया। छान असा एक तांबूस कलर येईपर्यंत इथे मी फ्राय करून घेणार आहे। इथे आपल्याला आहे ना कांदा करपवायचा नाही, फक्त त्याला एक हलका कलर आला पाहिजे, इथे तांबूस असा ब्राऊन कलर। इथे कांदा छान फ्राय झाल्यानंतर इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे मोठा, तो बारीक करून इथे ॲड केला। आता हा टोमॅटो पण आपण इथे हलका फ्राय करून घेणार आहोत। इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकलं ना की आपला टोमॅटो इथे पटकन ह्याच्यामध्ये फ्राय होतो। आता आपण जे वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता हे वाटण आहे ना, ते काय इथे जास्त वेळ नाही लागत। आपण इथे ऑलरेडीच फ्राय करून घेतलेलं होतं खोबरं, पटकन इथे या तेलामध्ये पटकन फ्राय होतं ते। आता हा मसाला आहे ना, आपण छान तेल सुटेपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत। हा जो मसाला आहे ना, मस्त असं तेल सुटेपर्यंत इथे आपण फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे छान मस्त मसाला फ्राय झालेले, तेल पण सुटलेले। आता इथे छान मिक्स करून घेतलेले आहे पुन्हा एकदा। आता ह्याच्यामध्ये मी कुठलाच मसाला ॲड करणार नाहीये, फक्त इथे आपण जो अख्खा मसूर आहे ना, त्याचा मसाला आहे हा, तोच इथे मी ॲड करून घेणार आहे। माझ्याकडचे कुठलेच मसाले मी ह्याच्यात टाकलेले नाहीये, फक्त आता आपण इथे मसूर मसाला होता ना, तोच इथे मी ॲड केलेला आहे। आता हे छान एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे छान फ्राय झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे, अर्धा कप, ते याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। आता हे बघा छान मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता इथे आपण 1 मिनिट याला छान फ्राय करून घेऊया। हे बघा इथे मस्त असा आपला मसाला फ्राय झालेला आहे। इथे मी ज्याप्रमाणे कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला बनवते ना, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। इथे वाटत पण नाही की आपण इथे कोल्हापुरी अख्खा मसूर बनवलेले आहे की काय। चिकन मटन या भाजीच्या तोडास तोड ही भाजी होते। नक्की ट्राय करा एकदा, मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे। आता आपला इथे मसाला मस्त फ्राय झालेला आहे। तर मसाला मस्त फ्राय झाल्यानंतर इथे मी जो मसूर शिजवून घेतला होता ना, तो इथे आता ॲड करते। इथे आता छान मिक्स करून घेणार आहे। हे बघा छान मस्त असं मिक्स झालेलं आहे। बनवणार ना तुम्ही असा कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला।
आता इथे मी अजून अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण हे छान एक उकळी काढून घेऊया याला. इथे भाजीला छान उकळी फुटली ना की इथे मी लगेच थोडंसं हातावर कुस्करून कसुरी मेथी ॲड केलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यानंतर आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. इथे आपण कोल्हापुरी मसूर मसाला जो बनवलेला आहे ना, ही जी रेसिपी आहे ना, ही चिकन मटन ह्याच्यात तोडीस तोड रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. वाटतं ना इथे चिकन किंवा मटन आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना, पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्याप्रमाणे इथे मी कोल्हापुरी अख्खा मसूर मसाला बनवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. वाटणारसुद्धा नाही इथे की आपण अख्खा मसुरा बनवलेला आहे. आणि अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.